जाऊयात रवींद्र धंगेकर सध्या बोलतात। पण ह्याच्यामध्ये आम्ही बोलताना मला सामंत साहेबांचा बी फोन होता आणि शिंदे साहेबांचा निरोप होता की तुम्ही अमित शाह साहेबांबद्दल काय वक्तव्य केलंय का। तर म्हणतो मी जी लिंक आहे ती तुम्ही तपासून बघा। ज्या चॅनलमध्ये होते तिथल्या काही प्रतिनिधींना बी मी बोललो की तुम्ही या पद्धतीने असं करू नका की ज्या लिंकमध्ये मी कुठेही आदरणीय अमित शाह साहेबांचं नावच घेतलं नाही तर तुम्ही ही लावली कशी। पण तर शेवटी पत्रकारांना बी रे बोलता येत नाही कारण शेवटी ते आमचे मित्र असं चुकून झालं असं मी समजतो। पण त्याच्यानंतर काही लोकांनी त्याचं वेगळं भांडवल करायला सुरुवात केली आणि त्याचा त्रास पक्षाला होऊ नये किंवा मी बी बोललो नाही म्हणून मी तो शब्द परत आम्ही सामंत साहेबांशी आमची चर्चा झाली आणि शिंदे साहेबांनी की आज आम्ही त्याचं क्लिअर करतो की अमित शाह साहेबांबद्दल माझा आदर आहे आणि पक्षाचा आदर आहे आणि ते देशाचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल कुठलं वक्तव्य आम्ही केलं नव्हतं आणि करणार नाही कारण मी 35 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि त्यामुळे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे मला चांगलं कळतं। पण जी चूक ज्यांनी केली त्यांनी ही चूक परत करू नये कारण याच्यामध्ये संशयाचं वातावरण आणि त्याच्यामुळे जेणेकरून मला शिंदे साहेबांनी काहीतरी बोललं पाहिजे अशी काही यंत्रणा काय ह्या यंत्रणेत आहे तर त्या यंत्रणेने आता ह्या असं चुकीचं वक्तव्य करू नये आणि सामंत साहेबांनी मी त्याच्याबद्दल आपली बाजू मांडलेली मी शिंदे साहेबांकडे बाजू मांडलेली। पण त्यांच्यामध्ये जैन बोर्डिंग हे समाजाला मिळलं पाहिजे ही भूमिका शिंदे साहेबांची ती भूमिका खोतकर साहेबांची। काल त्यांनी त्यांच्या जालना शहरामध्ये मोठा मोर्चा काढला की सगळ्यांचीच भूमिका जैन मंदिर हे मुक्त झालं पाहिजे बिल्डरांच्या जाळ्यात अडकलं तर ती सगळ्यांची भूमिका तीच राहणार आहे। फक्त शाह साहेबांबद्दल जे बोलले वक्तव्य हे वक्तव्य मी बोललोच नव्हतं ते फक्त आपल्याकडे स्पष्टीकरण द्यायला सांगू तो आता ते बघू आता ते आता सांगितलं शाह साहेबांबद्दल जे आमच्या नेत्यांना ज्या चुकीच्या बातम्या जात होत्या त्याबद्दल क्लिअर करायला मी त्यांच्याकडे गेलो तो क्लिअर झालाय आणि जे काही लढाई ती उद्यापासून बघा ना रक्तच शिवसेना ना आमच्या दोघांच्या। रवींद्र धंगेकर आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली आहे गेल्या काही ते बोललो मी आता त्याच्यावर मी चर्चा करतो सकाळी बोलून गेला तर त्याची उद्या चर्चा करू ना आपण मी त्यांच्याशी बोलतो गुरुजी।